ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. त्यानंतर काय झालं? बरोबर आहे, लोकशाहीने निवडून आलेले प्रतिनिधी तुम्ही म्हणता म्हणून हटवणं म्हणजे हां, लोकशाही विरोधी आहे असं लोकशाही म्हणा. विरोधी आहे त्या म्हणाल्या. आणि त्यावेळेला मग अ, हे सगळं आंदोलन बिहारपुरतं सीमित करावं, सीमित ठेवावं असं विनोबांचं मत होतं. परंतु जयप्रकाशजींना ते जाणवत होतं की भ्रष्टाचाराची जी गंगोत्री आहे ती सत्तेच्या सर्वोच्च जे स्थान आहे तिथून येते. तिथून येते आहे. आणि त्यांचे आणि इंदिरा गांधींचे खूपच चांगले संबंध होते. म्हणजे इंदिरा गांधींची आई कमलादेवी आणि प्रभावती देवी जयप्रकाशजींच्या पत्नी ह्या म्हणजे खूपच जवळच्या अशा मैत्रिणी होत्या. इंदिरा गांधीला ते इंदू बेटी म्हणायची. परंतु त्यांची लढाई व्यक्तीशी नव्हती. त्यांना त्यांनी परोपरीनं समजून सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीनं तुम्ही जर गेलात तर खऱ्या अर्थानं लोकशाही आपली मजबूत होऊ शकेल, तुमचं स्थानही टिकून राहील आणि आपली जी राजकारण आहे तुमचं तेही चालेल. परंतु हा जो सल्ला होता हा सल्ला त्यांना मानवला नाही. आणि मग जयप्रकाशजींना म्हणावं लागलं की जी भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे ती सर्वोच्च स्थानावरून वाहत येते आणि आता सिंहासन खाली करो नाही तो जनता आती है. पण त्याच्यात एक मुद्दा असा की तुम्ही नावं सुचवली, त्यातलं कुठचं नाव मग सिलेक्ट झालं होतं? हां, तर त्याच्यामध्ये मग त्यांनी डेमोक्रेसी अँड यूथ असं काहीतरी नाव त्याच्यामध्ये सुरू झाली. युवकांची लोकशाहीसाठी युवकांची झुंज असं ते नाव सिलेक्ट झालं आणि त्या नावावर मग तो लढा सुरू झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होत गेलो. सहभागी होत गेल्यानंतर 1974 26 जून उगवलं आणि त्या दिवशी इमर्जन्सी घोषित झाली. आणि आमच्या स्वप्नातही हे नव्हतं की जे स्वातंत्र्यामध्ये लढले, या देशासाठी झगडले अशांना इंदिरा गांधी जेलमध्ये टाकतील. जयप्रकाशजी, मोरारजी भाई, जगजीवन राम ह्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आणि ह्या सगळ्या यशस्वी मग ही लढाई जी आहे ते आम्ही मानतो एवढी सोपी नाही आहे. हे जे जयप्रकाशजी आम्हाला नेहमी सांगत होते ते त्याची परिचिती आम्हाला आली. तुम्ही तिहार जेलमध्ये 8 महिने राहिलाय ना हो, त्या काळामध्ये? तर तोच ती मग इथे आम्ही एक विदर्भामध्ये पदयात्रा चालवत होतो. आणि तुम्हाला ऐकून नवल वाटेल की त्या काळामध्ये आम्ही विनोबांचं साहित्य विक्री करायचे आणि प्रत्येक वेळेला आमच्या मागे पोलीस राहायचे. आम्ही त्यांना हे सांगत होतो की गीताई, गीता प्रवचन हे विनोबांचं साहित्य जे आहे ते सर्वमान्य आहे, आध्यात्मिक साहित्य आहे. याचा काही क्रांतीशी तसा संबंध नाही डायरेक्टली. परंतु आम्हाला दरवेळेला पोलीस स्टेशनमध्ये बोलवायचं, आमच्या घराची झडती व्हायची, ते साहित्य कोणतं आहे काय आहे ते सगळं पाहायचं. तर आमच्या लक्षात आलं की आता हे सप्त स्वातंत्र्य जे आहे, विचार स्वातंत्र्य, भाषण पण त्यात एक मुद्दा आहे बघा की विनोबाजींनी तेव्हा अनुशासन पर्व म्हणून आणीबाणीला पाठिंबा दिला, तेव्हा तुमची कशमकश झाली का? ती झाली तर कशी झाली आणि काय नेमकं त्यांचा विनोबांचा काय दृष्टिकोन होता? म्हणजे आता तुम्हाला विचारण्याखेरीज पर्याय नाही. नाही, ते घटना अशी होती की वसंतराव साठे त्यावेळेला मंत्रिमंडळात होते आणि ते विनोबांच्या नेहमी भेटीला यायचे. आणि जे महाभारतामध्ये अनुशासन पर्व सांगितलेलं आहे त्या अनुषंगानं विनोबा म्हणाले की आता हा अनुशासन पर्व सुरू झालेला आहे. पण ते महाभारतामध्ये जे अनुशासन पर्व आहे आणि इथे जे अनुशासनाच्या नावाखाली जे पर्वशाही सुरू झालेली आहे हे वेगळंच दृश्य दिसत. पण विनोबाजींनी पाठिंबा आधी होल हार्टेडली दिला नव्हता आणीबाणीला? नाही, त्यांचं ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचं म्हणणं होतं की हे बिहारपुरतं तुम्ही सीमित ठेवा, कारण आपले शेजारी राष्ट्रांचे संबंध बरोबर नाही. ते ABC ट्रायंगल सांगायचे. ए म्हणजे अफगाणिस्तान, बी म्हणजे ब्रह्मदेश, सी म्हणजे सिलोन आणि ह्या सगळ्यांशी संबंध चांगले जर राहिले तरच आपला भारत जो आहे तो सुरक्षित राहील. म्हणून यासाठी कोणतंही आंदोलन देशव्यापी करू नये आणि जेणेकरून आपलं जे शासन आहे दिल्लीचं हे अस्थिर बनू नये, हा त्यांचा दृष्टिकोन त्यामागे होता. या संदर्भातले खूप प्रश्न आहेत आणि तुमचं जे आत्ता कार्य चाललेलं आहे त्याही संदर्भातले खूप प्रश्न आहेत, पण त्या सगळ्यावर आपण उद्या येणार आहोत. आज आपण इथेच थांबतो. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधी पत्र ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार